एखादा गोरगरीब कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्याच्याकडे कुणी बघतही नाही. असं जर होत राहिलं तर लोकशाही आपली जिवंत राहणार नाही, आपलं संविधान टिकणार नाही. तर माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, जे समाजातले प्रमुख लोक आहेत, मोठी लोक आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून अजिनाथ केवटे यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या बाबतीत अनेक जण उभे राहिले होते, अनेक जणांनी दुर्लक्षही केलं, परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून जो माणूस लोकशाहीसाठी भांडत असतो, संविधानासाठी भांडत असतो आणि त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याला जर तुरुंगात घातलं तर अशा माणसासाठी आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तरच जे संविधानासाठी लढणारे आहेत, लोकशाहीसाठी लढणारे आहेत, त्यांना काहीतरी बोलण्याचा अधिकार राहील. नाहीतर नुसतंच स्टेजवर भाषणं जोडायची, विचार मांडायचे आणि प्रत्यक्षात मात्र लोकशाहीसाठी, संविधानासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभं राहायचं नाही. तर असं करून चालणार नाही. इथून पुढचा काळ अधिकाधिक हुकुमशाहीचाच येत चाललेला आहे, माफिया लोकांचा येत चाललेला आहे, गुंड लोकांचा काळ येत चाललेला आहे. सरकारमध्ये, प्रशासनामध्ये या माफिया गुंडांचंच वर्चस्व वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे संविधानाला मानणाऱ्या, लोकशाहीला मानणाऱ्या लोकांनी पुढे येण्याची गरज. हा गुन्हा अक्षय सोनवणे यांनी दाखल केलेला आहे आणि लोकांचे करिअर उद्ध्वस्त करणे, लोकांना रस्त्यावर आणणं, लोकशाहीचे धिंडवडे काढणे, संविधानाचं वाटोळं करणं आणि स्वतःला न्यायव्यवस्थेपेक्षाही मोठे समजतात. हे जे अक्षय सोनवणे आहेत, हे न्यायालयाविषयी सुद्धा अभद्र बोलत असतात आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं ते बेकायदा वागत असतात आणि दुर्दैव आहे की अंगावर खाकी वर्दी घालून ते असं कायद्याची वाट लावायचं काम अक्षय सोनवणे करत असतात. आणि त्यांच्याच या तेजा पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत तिथे अजिनाथ केवटे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. मी खात्रीने सांगू शकतो आणि जे काही माझी माहिती आहे त्यानुसार मी वाचकांना, प्रेक्षकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला मी घसा फोडून सांगू इच्छितो की अजिनाथ केवटे हा लोकांसाठी लढणारा माणूस आहे, संविधानासाठी लढणारा माणूस आहे, लोकशाहीसाठी लढणारा माणूस आहे. त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याचा घोटाळा चव्हाट्यावर आणला. तिथल्या नेत्यांच्या विरोधात सतत ते बोलत असतात, प्रशासनावर सतत टीका करत असतात. तिथलं जे मसवड नगर परिषद आहेत त्याचे जे काही सीईओ आहेत माने नावाचे, त्यांचा गैरप्रकार सतत चव्हाट्यावर आणत असतात. अशा या अजिनाथ केवटे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्यासाठी, त्यांचं तोंड बंद करण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी अक्षय सोनवणे, एपीआय यांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना 4-5 दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते आणि आजच त्यांना MCR म्हणजे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. ते आता सातारा जेलमध्ये त्यांना वर्ग करण्यात येईल. तर ह्या तक्रारी कशा खोट्या दाखल केल्या जातात हे मला मान आणि खटाव मधल्या पोलीस ठाण्यांचा चांगला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे हे अजिनाथ केवटे यांच्यावर का गुन्हा दाखल झाला असेल याची मला पूर्ण म्हणजे मी तर्क लावून सांगू शकतो की पोलीस किती खोटे वागू शकतात, काय करू शकतात, किती खालच्या थराला जाऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या मसवड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे तिथे अक्षय सोनवणे नावाचे एपीआय आहेत. आणि मला चिंता अशी आहे की बिचारे हे जे अजिनाथ केवटे आहेत यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करू नयेत, केले जावे नाहीत. कारण माझ्यावरही तसंच हे केलं होतं. मी जेलमधून लवकर बाहेर येऊ नये म्हणून माझ्यावर सतत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि दुर्दैवाने आमचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी सुद्धा या खोटारड्या पोलिसांना, जे गुंड लोक आहेत ज्यांच्यावर 25-27 गुन्हे दाखल आहेत, ते केवळ राजकारणातले मोठे आहेत, त्यांची तळी उचलण्याचं काम आमच्या पत्रकार बांधवांनी केलं होतं. हे खरं तर पत्रकारांनी वार्तांकन करायला पाहिजे, परंतु आता जी पॅकेज पत्रकारिता आहे, पैसे खाऊ पत्रकारिता आहे, राजकीय दलालांच्या आहारी, राजकीय दलाल म्हणून काही पत्रकार, काही म्हणतोय मी, हे जे पत्रकार पत्रकारितेचे वाट लावण्याचं काम करतात त्यांच्याविषयी मी बोलतोय. काही असे राजकीय दलाली करणारे जे पत्रकार आहेत त्यांनी हे वार्तांकन करायला पाहिजे, ते करत नाहीत. तर असे हे अक्षय सोनवणे कुठल्या तरी राजकीय नेत्याचं, कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याचं ऐकतात आणि
जो लोकशाहीसाठी भांडणारा माणूस आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आणि संविधानानुसार लढणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे, महात्मा गांधीजींच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन लढणारा माणूस आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कोण? अक्षय सोनवणे. तर वडूज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्या बॅगेमध्ये 1,90,000 रुपये होते. ती बॅग कुठे आहे? आता 1 वर्ष झालं ती बॅग कुठे आहे आणि त्या बॅगेतल्या पैशाचं काय झालं काहीच माहित नाही. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे जे महापुरुष आहेत यांना बदनाम करण्याचं काम हे भाजप सरकार पोलिसांना हाताशी धरून करत आहे. कसं? तर हे जे आजीनाथ केवटे आहेत किंवा मी आहे, तर आम्ही लोकशाहीसाठी लढणारी माणसं आहोत, आम्ही महात्मा गांधीजींच्या विचारांची माणसं आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माणसं आहोत. तर महात्मा गांधीजींच्या अहिंसेचं पालन करणारे आम्ही माणसं आहोत. त्याच तुषार खरात म्हणजे मी किंवा आजीनाथ केवटे आम्ही मारहाण केली कुणाला तरी, असला खोटा गुन्हा दाखल करायचा हे कसं शक्य आहे? आम्ही महात्मा गांधीच्या विचारांची माणसं, आमच्या कानाखाली मारली तरी आम्ही उलट हात उचलणार नाही आणि आमच्यावरच असे गुन्हे दाखल करतात. मी तर महात्मा गांधीजींचं नाव घेऊन मी उपोषण केलं होतं आणि पोलिसांनीच जे घनश्याम सोनवणे त्यांनी मला मारहाण केली होती. तर हे महात्मा गांधीजींना बदनाम करण्याचं काम हे पोलीस खातं करत आहेत. दुसरं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा मी माणूस आहे. तसेच ते आजीनाथ केवटे सुद्धा तसेच आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राज्यघटनेमध्ये आंदोलन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार ते आंदोलन करत असतात, त्यानुसार ते आवाज उठवत असतात, त्यानुसार ते तक्रारी करत असतात सरकारकडे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दलितांवरील अत्याचाराचं निवारण व्हावं म्हणून जो अॅट्रॉसिटी कायदा आणला होता, त्याच कायद्याचा दुरुपयोग करून बिचारे आजीनाथ केवटे सारख्या माणसाला किंवा माझ्यासारख्या माणसाला अडकवलं जातं. म्हणजे आणि यातून काय होतंय की महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांना मुद्दाम यांचे कायदे बदनाम करायचे असं षडयंत्र हे भाजप सरकार करतंय. आणि माझ्यासारख्या माणसावर हे संजय मलमे सारखे विद्वान संपादक टीका करतात, खोटा प्रचार करतात. तर हे असले जे पत्रकारितेमध्ये असले जे वाईट लोक जे स्वतः पत्रकार म्हणून मिरवतात आणि वास्तवात मात्र ते सरकारदार्जिनी भूमिका घेतात, अशा पत्रकारांविषयी सुद्धा बोललं पाहिजे. संजय मलमे यांच्यावर मी स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करणार आहे की ते कसं त्यांनी माझ्याविषयी भंपक लिखाण केलेलं आहे, ते कसे ढोंगी आहेत आणि ते त्यांच्या याच्यामुळे खोट्या लिखाणामुळे त्यांच्या त्या लिखाणाला कसा राजकीय दलालीचा वास येतोय हे मी सगळं दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तूर्त आजीनाथ केवटे यांचा हा विषय मला मांडायचा होता म्हणून मी हे पोटतिडकीने बोललो. कारण असे खोटे गुन्हे दाखल होणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पद्धतीचं चुकीचं पोलीस वागतायत. पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीशी इमान ठेवलं पाहिजे. गोरगरीब लोकांवर असे अत्याचार नाही केले पाहिजेत. लोकशाही जपण्यासाठी त्यांनी आपल्या खाकी वर्दीचा वापर केला पाहिजे. हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांनी बळ नाही दिलं पाहिजे. माफिया लोकांना, ज्याला जे माफिया आहे त्याला आतमध्ये जेलमध्ये टाकायला पाहिजे. त्यांना ठेवतात बाहेर आणि त्या माफियाच्या विरोधात जो लढणारा माणूस आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना आतमध्ये टाकतात. माझं अक्षय सोनवणेंना आव्हान आहे की एखाद्याला जेलमध्ये घातलं म्हणजे त्याची वाट लागेल, तर असं अजिबात होत नाही. त्या काळापुरता त्या माणसाला त्रास होतो, कुटुंबाला त्याचा त्रास होतो, तो उद्ध्वस्त होतो, त्याचं घरदार उद्ध्वस्त होतं. हे जरी खरं असलं तरी तो लोकशाहीमध्ये लढणारा माणूस म्हणून तो नावारूपाला येतो. जर तुमच्यासारखे तुम्ही ज्या पद्धतीने ब्रिटिशांसारखं वागताय तसेच जे ब्रिटिश वागले होते, ज्यांनी लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, अगदी आमचे पत्रकार आचार्य अत्रे असतील, अशा लोकांना आणि अलीकडे संजय राऊत असतील, यांना अनेकांना अनेक थोर महापुरुषांना तुरुंगात घातलं होतं म्हणून त्यांची कुठेही बदनामी झालेली नाही. शिवाजी महाराजांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं म्हणून शिवाजी महाराज कुठं बदनाम झाले नाहीत. उलट हे महापुरुष म्हणून भविष्यात उदयाला आले. आणि जो माणूस जेलमध्ये जातो तो माणूस आणखी ताकदीने
त्याची ताकद वाढते, त्याचं मनोबल वाढतं. हा माझा अनुभव आहे. मला तुम्ही जेलमध्ये घातलं, काय फरक पडला? म्हणजे आता जे अजिनाथ केवटे आहेत, तुम्ही त्यांना आतमध्ये घातलं, म्हणजे तुमचा काय असा गैरसमज आहे का त्यांना आतमध्ये घातल्यामुळे जे काही त्या पतसंस्थेमध्ये ज्या कोणी कर्ज घेतलं होतं ते प्रकरण दबलं जाईल? उलट त्यांना आत घातल्यामुळे हे जे प्रकरणाची चर्चा झाली लोकांमध्ये, आणि त्या पतसंस्थेलाही कळलं पाहिजे की कुणीही कितीही मोठा जर माणूस असेल तर त्याने जर कर्ज डुबवलेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ती वसुली केली पाहिजे. तो अनुभव आहे की हे अक्षय सोनवणे नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत ते खरा गुन्हा कोणावर दाखल करतात की नाही याविषयी मला शंका आहे. परंतु ते खोटे गुन्हे दाखल करतात हे मात्र मी अगदी खात्रीने सांगू शकतो माझ्या अनुभवातून, आणि जे अजिनाथ केवटेंचं जे आता प्रकरण आहे त्या प्रकरणातून मी सांगू शकतो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज चर्चा करणार आहे मान खटाव या मतदारसंघामधीलच, कारण तेथे कसा कारभार सुरू आहे, तेथे कसे पोलीस यंत्रणा आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करते याचा मी स्वतः अनुभव घेतलेला होता. परंतु मी असा एकटाच नाही, तर असे अनेक लोक आहेत, आणि अत्यंत एक ताजं उदाहरण, ताजी घटना घडलेली आहे, खोट्या गुन्ह्याची घटना घडलेली आहे, आणि ती सांगण्यासाठी मी कॅमेरासमोर आलेलो आहे. अजिनाथ केवटे नावाचे एक कार्यकर्ते आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होते, आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे राजकीय ते कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय सोडून द्या, परंतु ते सामाजिक भावनेतून सामान्य लोकांसाठी लढणारा हा कार्यकर्ता आहे. मसवड या गावातला हा कार्यकर्ता आहे. ते काय करतात तर सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार असेल, तिथले राजकीय नेते असतील, तिथले मंत्री असतील, अशा लोकांचे काही गैरप्रकार असतील तर त्याच्या विरोधात सतत आंदोलनं करणं, उपोषण करणं, धरणं धरणं, सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणं, अशा प्रकारचा हा कार्यकर्ता आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे, आणि त्यांची ओळखच म्हणजे आंदोलनं आणि उपोषण यासाठी ह्या अजिनाथ केवटे यांची ओळख आहे. आणि या बिचाऱ्यावर, या कार्यकर्त्यावर 3-4 दिवसापूर्वी एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. तो मसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा काय दाखल झालेला आहे तर त्यांच्यावर पोक्सो, त्याच्यानंतर विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि वास्तवात मी जे काय माझ्या सूत्रांकडून गेल्या 3-4 दिवसातून जी काय मी माहिती घेतलेली आहे तर त्यानुसार अशी काही घटनाच घडलेली नाही. परंतु त्यांच्यावर मग हा गुन्हा का दाखल करण्यात आला तर याचं कारण असं आहे की त्यांनी, मी जसं बोललो की ते उपोषणं करतात, आंदोलनं करतात, आणि त्यांनी नुकतीच एक काही दिवसांपूर्वी भाजपचाच एक तिथला पदाधिकारी आहे, आणि त्या पदाधिकाऱ्याने तिथल्या महात्मा फुले पतसंस्थेतून भलं मोठं कर्ज घेतलं होतं, आणि ते कर्ज वर्षानुवर्ष थकीत आहे, आणि ते प्रकरण त्यांनी चव्हाट्यावर आणलं होतं. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी एक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या काही अनधिकृत कामासंदर्भात रस्त्याविषयी त्यांनी आवाज उठवलेला होता, आणि त्या PWDला त्यांनी पत्र लिहिलं होतं की इथली जी अनधिकृत काम आहेत ती त्याच्यावर कार्यवाही करावी, आणि PWDने त्यांना पत्र दिलं होतं. मी असं ऐकतोय की त्याच्यावर त्या कामांवर कारवाई करण्यात येणार होती, आणि त्याच्यामुळे हे जे अजिनाथ केवटे आहेत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. खोटा गुन्हा त्याच्यामध्ये मगाशी बोललो तसं पोक्सो, विनयभंग, अॅट्रॉसिटी अशा पद्धतीचं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ही त्या मान खटावमधली भाजप कार्यकर्त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. भाजप हा जो पक्ष आहे तो असं जो सामान्य लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता असेल त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतात. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. माझ्यावर तर 4 खोटे गुन्हे दाखल झाले होते. माझ्यावर पहिला झाला होता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, की ज्या माणसाला मी आयुष्यात बघितलंच नाही त्या माणसाला मी मारहाण केली, त्याच्याकडनं काय हार्ड डिस्क हिसकावून घेतली, त्याला मी जातीवाचक बोललो, अशी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वास्तवात तो पूर्ण खोटारडा आहे. न्यायालयात सुद्धा मी ही बाजू मांडलेली आहे, न्यायालयाच्या सुद्धा ते निदर्शनास आलेलं आहे. दुसरा माझ्यावर गुन्हा होता खंडणीचा. मी खंडणी मागितली, कुठे? विधान भवनात खंडणी मागितली ह्या मंत्री महोदयांच्या कार्यकर्त्याला. वास्तवात त्या कार्यकर्त्याला मी गेल्या 10-12 वर्षात कधी भेटलो नाही, कधीच फोन केलेला नाही, मी फोनच केलेला नाही. आणि अशा पद्धतीचा खोटा गुन्हा दुसरा माझ्यावर दाखल झाला होता. तिसरा ते सातारा मधला गुन्हा दाखल झाला होता. ज्यावेळी मी जेलमध्ये होतो, 10-12 दिवस मला आतमध्ये होते, तरी माझ्यावर जे तिसऱ्या गुन्ह्यात खंडणीच्या त्या महिलेने 1 कोटी रुपये तिला खरं तर ह्यांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्तात
ह्यांच्याच कार्यकर्त्यांनी पैसे नेऊन दिलेले होते आणि वास्तव त्या महिलेने तिथं हात लावलेला नाही, तिने कुठे मागितलेलं नाही, त्याचा पुरावाही नाही. हे सगळं न्यायालयाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि न्यायालयाने म्हणजे त्या महिलेला किंवा आम्हाला जामीन देताना काय म्हटलेलं आहे हे खरं तर पत्रकारांनी वार्तांकन करायला पाहिजे. परंतु आता जी पॅकेज पत्रकारिता आहे, पैसे खाऊ पत्रकारिता आहे, राजकीय दलालांच्या आहारी राजकीय दलाल म्हणून काही पत्रकार, काही म्हणतोय मी, हे जे पत्रकार पत्रकारितेचे वाट लावण्याचं काम करतात त्यांच्याविषयी मी बोलतोय. काही असे राजकीय दलाली करणारे जे पत्रकार आहेत त्यांनी हे वार्तांकन करायला पाहिजे, ते करत नाहीत. आणि चौथी केस माझी याच मसवड पोलीस ठाण्याने दाखल केली होती की मी एका महिलेला जातीवाचक बोललो, तिचा हात धरला वगैरे. वास्तविक मी त्या महिलेला बघितलेलंच नाही, मला माहिती नाही कोण आहे महिला. आणि त्याच्यात मी बाजारातून ती महिला येत होती असं काहीतरी त्या माझ्या तक्रारीत म्हटलेलं आहे. वास्तवात ज्या दिवशी ती घटना घडली असं ती महिला सांगते, त्या दिवशी तिथं बाजारच नव्हता. तर ह्या तक्रारी कशा खोट्या दाखल केल्या जातात हे मला मान आणि खटाव मधल्या पोलीस ठाण्यांचा चांगला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे हे अजिनाथ केवटे यांच्यावर का गुन्हा दाखल झाला असेल याची मला पूर्ण म्हणजे मी तर्क लावून सांगू शकतो की पोलीस किती खोटे वागू शकतात, काय काय करू शकतात, किती खालच्या थराला जाऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या मसवड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे तिथे अक्षय सोनावणे नावाचे API आहेत. तर हे जे अक्षय सोनावणे आहेत यांच्याविषयी मी यापूर्वी सुद्धा सातत्याने बोललेलो आहे. तुम्ही ते माझे जुने व्हिडिओ बघा. ते अक्षय सोनावणे हे खरं तर API आहेत, ते खाकी वर्दी घालतात म्हणून त्यांना पोलीस म्हणायचं. वास्तवात ते पोलीस आहेत की नाहीत, त्यांचं त्या खाकी वर्दीशी निष्ठा आहे की नाही, पोलीस खात्याशी त्यांची निष्ठा आहे की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर सरकारने या अक्षय सोनवणेंनी आतापर्यंत जे काही गुन्हे दाखल केले त्यातले किती खरे निघाले, किती खोटे निघाले यासाठी चौकशी समिती नेमली पाहिजे. मला तर माझ्यावर त्या मसवडच्या खोट्या पोलीस ठाण्यात यांच्याच मार्गदर्शनाखाली तो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि दहिवडीमध्ये जो माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा हे चौकशी ह्यांच्याकडेच होती. म्हणजे गुन्हा दाखल झाला होता दहिवडीत, हे आहेत मसवड पोलीस ठाण्याचे प्रमुख, परंतु दहिवडीतल्या पोलीस ठाण्यात ते माझ्या चौकशीसाठी आलेले होते. त्यावेळी मला त्यांनी धमकी दिली होती की तुम्ही रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, रणजित देशमुख अशा लोकांची आणि इतरही लोकांची तुम्ही खोटी नावं घ्या, ह्यांची नावं घ्या, तुम्ही नावं नाही घेतली तर तुमच्यावर मोखाचा गुन्हा दाखल करू असं त्यांनी मला त्यावेळी धमकी दिली होती. आणि खरोखर नंतर त्यांनी 111 सारखं जे संघटित गुन्हेगारीचं जे कलम आहे ते लावलं सुद्धा होतं. न्यायालयाने त्या कलमांवर काय म्हटलंय हे त्या अक्षय सोनवणेंना मी सांगू इच्छितो की तुम्ही वाचा, मला जामीन देताना न्यायालयाने काय म्हटलंय ते, आणि अक्षय सोनवणेंनी कसा त्रास दिला होता हे मी न्यायालयात वारंवार सांगितलेलं आहे, लेखी सांगितलेलं आहे. तर असे हे अक्षय सोनवणे कुठल्या तरी राजकीय नेत्याचं, कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याचं ऐकतात आणि जो लोकशाहीसाठी भांडणारा माणूस आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आणि संविधानानुसार लढणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे, महात्मा गांधीजींच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन लढणारा माणूस आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कोण? अक्षय सोनवणे. तर हा गुन्हा अक्षय सोनवणे यांनीच दाखल केलेला आहे. आणि लोकांचे करिअर उद्ध्वस्त करणे, लोकांना रस्त्यावर आणणं, लोकशाहीचे धिंडवडे काढणे, संविधानाचं वाटोळं करणं आणि स्वतःला न्यायव्यवस्थेपेक्षाही मोठे समजतात. हे जे अक्षय सोनवणे आहेत हे न्यायालयाविषयी सुद्धा अभद्र बोलत असतात आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं ते बेकायदा वागत असतात. आणि दुर्दैव आहे की अंगावर खाकी वर्दी घालून ते असं कायद्याची वाट लावायचं काम अक्षय सोनवणे करत असतात. आणि त्यांच्याच ते ज्या पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत तिथे अजिनाथ केवटे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. मी खात्रीने सांगू शकतो आणि जे काही माझी माहिती आहे त्यानुसार मी वाचकांना, प्रेक्षकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला मी घसा फोडून सांगू इच्छितो की अजिनाथ केवटे हा लोकांसाठी लढणारा माणूस आहे,
संविधानासाठी लढणारा माणूस आहे, लोकशाहीसाठी लढणारा माणूस आहे. त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याचा घोटाळा चव्हाट्यावर आणला. तिथल्या नेत्यांच्या विरोधात सतत ते बोलत असतात, प्रशासनावर सतत टीका करत असतात. तिथले जे मसवड नगर परिषद आहेत त्याचे जे काही सीईओ आहेत माने नावाचे, त्यांचा गैरप्रकार सतत चव्हाट्यावर आणत असतात. अशा या अजिनाथ केवटे जे कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्यासाठी, त्यांचं तोंड बंद करण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी अक्षय सोनवणे, एपीआय यांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना 4-5 दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते आणि आजच त्यांना MCR म्हणजे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. ते आता सातारा जेलमध्ये त्यांना वर्ग करण्यात येईल. आणि मला चिंता अशी आहे की बिचारे हे जे अजिनाथ केवटे आहेत यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करू नयेत, केले जावे नाहीत. कारण माझ्यावरही तसंच हे केलं होतं. मी जेलमधून लवकर बाहेर येऊ नये म्हणून माझ्यावर सतत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि दुर्दैवाने आमचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी सुद्धा या खटारड्या पोलिसांना, जे गुंड लोक आहेत ज्यांच्यावर 25-27 गुन्हे दाखल आहेत, ते केवळ राजकारणातले मोठे आहेत, त्यांची तळी उचलण्याचं काम आमच्या पत्रकार बांधवांनी केलं होतं. त्यांच्या ह्या पत्रकारांच्याही लक्षात येत नाही की बाबा एका पत्रकारावर गुन्हा दाखल केला जातो तेव्हा खोटे गुन्हे दाखल केले जातात, तेव्हा पत्रकारितेला संपवण्याचं काम सुरू आहे. इथं कुणावर खोटे गुन्हे दाखल केले हा महत्वाचा मुद्दा नाही, परंतु पत्रकारिता संपवण्यासाठीच हे पाऊल उचललं जातंय. पत्रकारांचं तोंड दाबलं जातंय, हे पत्रकारांना कळत नाही. दुर्दैवाने जे तालुक्यातले पत्रकार आहेत त्यांचं आपण समजू शकतो की त्यांच्या काही मर्यादा असतात. त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना उचलबांगडी त्यांची केली जाते किंवा त्यांना जाहिराती वगैरे असे काही लाल गाजरं दाखवून त्यांना मॅनेज केलं जातं. परंतु जे जिल्हा स्तरावरचे जे पत्रकार आहेत, विशेषतः पुढारी आणि लोकमत, तर हे पुढारी आणि लोकमत तर अत्यंत पोलिसांचं ऐकून ठार खोट्या बातम्या देतात. माझा तर सरळ आरोप आहे की पुढारी आणि लोकमत हे पॅकेज पत्रकारिता करण्यामध्ये माहीर आहेत. म्हणजे पत्रकाराचा, एखाद्या सामान्य लोकांचा जीव गेला तरी चालेल, परंतु आपल्याला कितीचं पॅकेज आलंय किंवा आपल्याला जाहिराती देणारा कोण नेता आहे त्याचं तळी उचलण्याचं काम हे दैनिक पुढारी आणि दैनिक लोकमत करत असतात. माझी विनंती आहे हे दैनिक पुढारीला आणि दैनिक लोकमतला की तुम्ही हे अजिनाथ केवटेंच्या केसमध्ये न्यायालय काय म्हणतंय, न्यायालयात काय झालं त्याचं वार्तांकन करा. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सातारा जिल्ह्यातील सगळ्या पत्रकारांना की मान खटाव मधले जे पोलीस ठाणे आहेत, जे पोलीस तुम्हाला प्रेस नोट काढून जी माहिती देतात त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. ते खोटारडे आहेत आणि त्यांनी गुन्हा का दाखल केलाय, तुम्ही शोध पत्रकारिता, कुणीतरी, माझं सातारमधल्या त्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना आव्हान आहे की कुणीतरी शोध पत्रकारिता करा की पोलीस खोटे गुन्हे का दाखल करतात. म्हणजे कुठल्या दबावामुळे करतात का, त्यांचे काही आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, काय आहेत, कशासाठी ते खोटे गुन्हे दाखल करतात. यापूर्वी असेही अनेकांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचं पुढं काय झालं याचंही या पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे. माझंही मान खटाव मधल्या जनतेला आव्हान आहे की यापूर्वी तुमच्यावर कुणावर खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि ते नंतर सिद्ध झालेले नाहीत किंवा ते आडगळीत पडलेले आहेत, परंतु तुम्हाला तसे गुन्हे दाखल करून जर कुणी पोलिसांनी त्रास दिला असेल तर मला जरूर सांगा. हे मान खटाव नाही, अख्ख्या महाराष्ट्रात माझी विनंती आहे की अशा प्रवृत्तींना, जे कायद्याचा गैरवापर करतात, न्यायालयापेक्षा स्वतःला मोठे समजतात आणि हे पत्रकारांना हाताशी धरून जे पोलीस असं खोटे गुन्हे दाखल करतात, सामान्य लोकांची बदनामी करतात, अशा काही केसेस, अशी काही प्रकरणं जर तुमच्याकडे असतील तर जरूर माझ्याकडे द्या. मी त्याचा पर्दाफाश करेन. किंवा इथून पुढे अशा सामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना खोट्या केसमुळे कसा त्रास सहन करावा लागलेला आहे असे अनेक प्रकरणं मी हाताळणार आहे. मला जेलमध्ये सुद्धा अनेक कैदी असे भेटले होते की ज्यांना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात कसं अडकवलेलं. त्यात ह्या अक्षय सोनवणेंचे सुद्धा प्रकरण माझ्याकडे
अनेक आलेली होती. वडूज पोलीस ठाण्यातलं एक प्रकरण सांगतो की बागडे नावाचा एक कैदी मला सातारामध्ये भेटला होता. बागडे यांनी मला असं सांगितलं, वर्षभरापूर्वी त्यांना अटक झालेली आहे, वर्षभरापासून तो माणूस जेलमध्ये आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी वडूज पोलिसांनी त्यांना अटक केली त्यावेळी त्यांच्या बॅगेमध्ये 1,90,000 रुपये होते. ती बॅग कुठे आहे, आता 1 वर्ष झालं ती बॅग कुठे आहे आणि त्या बॅगेतल्या पैशाचं काय झालं काहीच माहित नाही. तर मी ज्यावेळी जेलमधून सुटलो तर मी 10-12 दिवसापूर्वी मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये गेलो होतो. तर तिथं सत्यवान खाडे नावाचे तिथलं कॉन्स्टेबल मला भेटले. त्यांना मी म्हटलं, अहो मला जेलमध्ये एक बागडे नावाचे कैदी भेटले होते, त्यांनी तुमचं नाव घेतलं की त्यांची काहीतरी बॅग तुमच्याकडे आहे. तर त्यांनी मान्य केलं, हो हो त्यांची बॅग आहे माझ्याकडे. मी म्हणलं, ते पुढे असंही म्हणाले की त्या बॅगेमध्ये 1,90,000 रुपये होते. तर 1,90,000चा उल्लेख केल्यानंतर मात्र त्या सत्यवान खाडेंचे चेहरा गोरामोरा झाला होता. ते काही त्याच्यावर ते काहीच बोलले नाहीत. तर माझं विनंती आहे की जे वडूज पोलीस ठाण्याचे जे पोलीस अधिकारी आहेत, घनश्याम सोनावणे सिंगम, म्हणजे खरं तर सिंगम म्हटलं पाहिजे, त्यांच्या इतका मोठा असा आदर्श पोलीस अधिकारी कोणी असूच शकत नाही. तर माझी घनश्याम सोनवणेंना विनंती आहे की ती जे बॅग होती त्या बागडे नावाच्या आरोपीची, तर ती बॅग म्हणजे सत्यवान खाडेंनी तर मला खासगीमध्ये मान्य केलं की ती माझ्याकडे होती. तर त्याच्यात बाबा होते की नव्हते पैसे, असेल नसेल तर त्याच्यावर काहीतरी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. एवढी 1 वर्षानंतर ही तुम्ही ती बॅग कशी काय ठेवली. आणि खरं तर म्हणजे अशा अनेक किस्से आहेत. हे फक्त मी एक सांगितलं. मी पुढे नंतर माझ्या ज्या कहाण्या सांगेल, जे काय माझे अनुभव आहेत त्याच्यात तुम्हाला प्रेक्षकांना अशा अनेक प्रकरणं, अनेक कहाण्या ऐकायला मिळतील. आणि तूर्त मी अजिनाथ केवटे यांच्याविषयी बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि दुर्दैव असं की अजिनाथ केवटे हे बहुजन वर्गातले आहेत. म्हणजे भाजपने सध्या नीती काय अवलंबलेली आहे की माधव पॅटर्न आहे भाजपचा, म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी म्हणजे माधव. तर हे जे 3 प्रवर्गातले जे मतदार आहेत त्यांची मतं हे भाजप घेत असतं. वास्तवात मात्र ह्यांचीच मतं घ्यायची आणि याच प्रवर्गाची वाट लावायचं धोरण हे भाजपने केलेलं आहे. हे जे अजिनाथ केवटे आहेत हे माळी आहेत आणि एका माळी समाजाच्या कार्यकर्त्यावर जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आंदोलन करतो, त्यांच्या संविधानानुसार वागतो, महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्वानुसार तो वागतो, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मी स्वतः म्हणजे आता पत्रकाराला खरंच जात नसते, तरी पण मी धनगर आरक्षण चळवळीतला एक सक्रिय कार्यकर्ता आहे. आरक्षणासाठी मी अनेक आंदोलनामध्ये उतरलेलो आहे. मी सामाजिक चळवळीत असतो. तर भाजप आमच्या समाजाच्या मतावर मोठं होत असतं, परंतु आमच्याच लोकांचे गळे दाबण्याचं काम हे करत असतं. म्हणजे आरक्षणासाठी आरक्षण देतो बोलले होते देवेंद्र फडणवीस, ते दिलंच नाही, त्यांनी फसवलं. तसं आणि माझ्यासारख्या जो चळवळीतला कार्यकर्ता आहे, जो खरा पत्रकार आहे, जो सरकारवर टीका करण्याचं काम करतो, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तर भाजपचं हे असं ढोंगी चेहरा आहे की ज्या लोकांकडून मतं घ्यायची, त्यांचा सत्यानाश करायचा, त्यांनाच संपवायचं. त्यांच्यातला कोणी माणूस पुढे जात असेल, तो प्रगतशील विचार करत असेल, लोकशाहीचा विचार मांडत असेल, तर त्याचं तोंड दाबण्याचं काम हे भाजप करत आलेलं आहे. दुसरी एक चिंतेची बाब अशी आहे की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे जे महापुरुष आहेत यांना बदनाम करण्याचं काम हे भाजप सरकार पोलिसांना हाताशी धरून करत आहे. कसं तर हे जे अजिनाथ केवटे आहेत किंवा मी आहे, तर आम्ही लोकशाहीसाठी लढणारी माणसं आहोत, आम्ही महात्मा गांधीजींच्या विचारांची माणसं आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माणसं आहोत. तर महात्मा गांधीजींच्या अहिंसेचं पालन करणारे आम्ही माणसं आहोत. त्याच तुषार खरात म्हणजे मी किंवा अजिनाथ केवटे आम्ही मारहाण केली कुणाला तरी, असला खोटा गुन्हा दाखल करायचा हे कसं शक्य आहे? आम्ही महात्मा गांधीच्या विचारांची माणसं, आमच्या कानाखाली मारली तरी आम्ही उलट हात उचलणार नाही आणि आमच्यावरच असे गुन्हे दाखल करतात. मी तर महात्मा गांधीजींचं नाव घेऊन मी उपोषण केलं होतं आणि पोलिसांनीच जे घनश्याम सोनवणे त्यांनी मला मारहाण केली होती. तर हे महात्मा गांधीजींना बदनाम करण्याचं
काम हे पोलीस खातं करत आहेत. दुसरं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा मी माणूस आहे. तसेच ते अजिनाथ केवटे सुद्धा तसेच आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राज्यघटनेमध्ये आंदोलन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्यानुसार ते आंदोलन करत असतात, त्यानुसार ते आवाज उठवत असतात, त्यानुसार ते तक्रारी करत असतात सरकारकडे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दलितांवरील अत्याचाराचं निवारण व्हावं म्हणून जो अॅट्रॉसिटी कायदा आणला होता त्याच कायद्याचा दुरुपयोग करून बिचारे अजिनाथ केवटे सारख्या माणसाला किंवा माझ्यासारख्या माणसाला अडकवलं जातं. म्हणजे आणि यातून काय होतंय की महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांना मुद्दाम यांचे कायदे बदनाम करायचे असं षडयंत्र हे भाजप सरकार करतंय. खरं तर भाजपला अधिकार सुद्धा नाही महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं. महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या विरोधात, धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात हे भाजप काम करत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे ते भाजपला मान्य नाही. आणि मग ते कसं मोडीत काढायचं, तर हे असे अॅट्रॉसिटी सारखे कायदे त्याचा दुरुपयोग करायचा, त्याचा दुरुपयोग करायचा. त्या कायद्याच्या आधारे आंबेडकर विचारधारेच्याच माणसावर खोटे गुन्हे दाखल करायचे असं हे पाप भाजप सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस करतायत, देवेंद्र फडणवीसांचं गृह खातं करतायत. आणि दुर्दैवाने अक्षय सोनवणे असतील, घनश्याम सोनवणे असतील, जे पोलीस खात्यासाठी म्हणजे ह्यांना खरं तर त्या पोलीस खात्यात काम करायचं, एक दिवस सुद्धा काम करण्याची त्यांची पात्रता नाही. कारण जे स्वतःला न्यायालयापेक्षा मोठे समजतात, न्यायालयाचं उल्लंघन करत असतात. अक्षय सोनवणेंनी मला अरेस्ट करताना 4थ्या केसमध्ये कसं न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे हे मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेन. तसेच ते घनश्याम सोनवणे सुद्धा आहेत की मला पोलीस कोठडीत असताना त्यांनी मारहाण केली होती. न्यायालयाने त्यांना तंबी दिली होती की दबाव आणू नका, तरी त्यांनी मारहाण केली होती. तर अशा प्रकारचं हे मान खटाव या दुष्काळी मतदारसंघ आहे, तिथं ही हुकुमशाही अवतरलेली आहे. हुकुमशाही पद्धतीने तिथले राजकीय नेते पोलिसांच्या हाताला धरून पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करतायत, गोरगरीब लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतायत. अशा अनेक केसेस यापूर्वी सुद्धा मी बातम्या दिलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने ह्या असल्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांना आमचे पत्रकार बांधव सपोर्ट करतात. आमचे पत्रकार बांधव आणि अनेक पत्रकारांनी म्हणजे मुंबईसारख्या संजय मलमे नावाचे एक संपादक आहेत, त्यांनी धृतराष्ट्राप्रमाणे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. त्या मान खटावमध्ये कायद्याची कशी वाट लावली जाते, तिथं कायदा कसा भंग केला जातो, न्यायालयाने तिथल्या नेत्यांवर कसे ताशेरे ओढलेले आहेत, त्या नेत्यांवर किती गुन्हे दाखल केलेले आहेत यापूर्वी, असा कुठलाही कागदोपत्री पुरावा ते बघत नाहीत. आणि माझ्यासारख्या जे मी कागदाशिवाय बोलत नाही, माझ्या हातात कागद असल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट बोलत नाही. मी शोध पत्रकारिता सकाळमध्ये असताना सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा मी प्रमुख होतो आणि आदर्श शोध पत्रकारिता कशी करावी हे मी त्याच वेळी दाखवून दिलेलं आहे. आणि माझ्यासारख्या माणसावर हे संजय मलमे सारखे विद्वान संपादक टीका करतात, खोटा प्रचार करतात. तर हे असले जे पत्रकारितेमध्ये असले जे वाईट लोक जे स्वतः पत्रकार म्हणून मिरवतात आणि वास्तवात मात्र ते सरकारदार्जिनी भूमिका घेतात, अशा पत्रकारांविषयी सुद्धा बोललं पाहिजे. संजय मलमे यांच्यावर मी स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करणार आहे की ते कसं त्यांनी माझ्याविषयी भंपक लिखाण केलेलं आहे, ते कसे ढोंगे आहेत आणि ते त्यांच्या याच्यामुळे खोट्या लिखाणामुळे त्या लिखाणाला कसा राजकीय दलालीचा वास येतोय हे मी सगळं दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तूर्त अजिनाथ केवटे यांचा हा विषय मला मांडायचा होता म्हणून मी हे पोटतिडकीने बोललो. कारण असे खोटे गुन्हे दाखल होणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाहीतर आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात येईल, संविधान संपुष्टात येईल आणि हुकुमशाही अवतरेल. दादागिरी करणारे लोक असतील, गुंड लोक असतील, कॉन्ट्रॅक्टर लोक असतील, माफिया लोक असतील, यांचंच फावलं जाईल. हे जे पोलीस आता जे दहिवडी पोलीस असतील,
वडूज पोलीस असतील किंवा मसवड पोलीस आहेत, हे काय करतायत तर माफिया ह्यांचं राजकीय नेते जे सत्तेत आहेत त्यांचे ते लांगुल चालन करतात. माफिया लोकांसोबत त्यांचं साठलोट आहे आणि त्यातून ते गोरगरीब लोकांना त्रास देतात. फक्त एकच आशा आहे ती म्हणजे न्यायालय. म्हणजे माझा जो अनुभव आहे, माझ्यावर जे 4 खोट्या केस झाल्या याच्यामध्ये न्यायालयाने फार महत्वाची भूमिका बजावली होती. न्यायालयाने पोलिसांवर आणि जे तक्रारदार आहेत, खोट्या तक्रार करणाऱ्या, त्यांच्याविषयी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे मला जामीन देताना, ते फार महत्वाचं आहे. ते मी अजून लोकांना सांगितलेलं नाही, पण मी सांगेन वेळ येईल त्यावेळी. ते कसे ताशेरे ओढलेले आहेत, कसे त्या नेत्यांचं नाव घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत, हे मी सांगेन वेळ आल्यानंतर. तर अशा पद्धतीचं चुकीचं पोलीस वागतायत. पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीशी इमान ठेवलं पाहिजे. गोरगरीब लोकांवर असे अत्याचार नाही केले पाहिजेत. लोकशाही जपण्यासाठी त्यांनी आपल्या खाकी वर्दीचा वापर केला पाहिजे. हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांनी बळ नाही दिलं पाहिजे. माफिया लोकांना, ज्याला जे माफिया आहे त्याला आतमध्ये जेलमध्ये टाकायला पाहिजे. त्यांना ठेवतात बाहेर आणि त्या माफियाच्या विरोधात जो लढणारा माणूस आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना आतमध्ये टाकतात. माझं अक्षय सोनवणेंना आव्हान आहे की ही अजिनाथ केवटे यांच्यावर ज्या कलमाखाली, ज्या आरोपाखाली तुम्ही अरेस्ट केले, तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल तरी तो मला पाठवा. मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो की हे बिचारे अजिनाथ केवटेंवर जो गुन्हा दाखल झालाय तो कसा खरा गुन्हा आहे हे तुम्ही दाखवायची हिंमत करा. तुम्ही पाहिजे तर तुम्ही मला निरोप पाठवा तुमच्या पोलिसांकरवी की तो खरा गुन्हा आहे. मी तुमची मुलाखत घेऊ इच्छितो. मी काय तुम्हाला फोन करणार नाही, कारण मी तुम्हाला पोलीस अधिकारी समजतच नाही. तुम्ही तुमच्या अंगावर पोलीसचा ड्रेस आहे, तुम्ही खाकी वर्दी घातलेली आहे, म्हणून मी तुम्हाला आहो जावो अशा पद्धतीने बोलतोय मी. त्यामुळे मी नाईलाजाने तुमचा आदर करतोय, कारण तुम्हाला सरकारचे तुम्ही प्रतिनिधी आहात, तुम्ही पोलीस अधिकारी आहात. परंतु वास्तवात तुमची वागणूक ही त्या पोलीस अधिकाऱ्याला शोभणारी नाही. तुम्ही जर खरंच चांगले अधिकारी असता तर तुम्ही ज्यांच्या हाताखाली आतापर्यंत काम केलं त्यातला 1-2 पोलीस अधिकाऱ्यांचे तरी मला फोन आले असते की नाही अक्षय सोनवणे चांगले अधिकारी आहेत. उलट पोलीस खात्यातलेच अनेक जण मला सांगतायत की तुम्ही फलटणला होता, तुम्ही अन्य कुठे होता, तिथेही तुम्ही कशी चुकीचे कामं केलेले आहेत हे मला लोक सांगतायत. तर माझी अक्षय सोनवणेंना विनंती आहे की तुम्ही तुमच्या खाकी वर्दीशी इमान ठेवा. तुम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करा. तुमचा ज्या क्षेत्रात संबंध नाही, म्हणजे पत्रकारांनी कसं बोलावं, पत्रकारिता कशी करावी हे तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही. न्यायालय ठरवेल, तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही. तरीही तुम्ही पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करता आणि जे अतिशय चुकीचं आहे तुम्ही दबाव टाकता त्याला खोटं बोल म्हणून. हे काय तुम्हाला पोलिसांना शोभतं का? माझ्यासारख्या, मी मेन स्ट्रीम मधला पत्रकार आहे. मी 25 वर्ष मुंबईमध्ये पत्रकारिता केलेली आहे. मी ज्यांनी मराठी पत्रकारिता शिखरावर न्यायचं काम केलं अशा 20-25 संपादकांच्या हाताखाली काम केलेलं आहे. मी पत्रकारिता कोळून प्यालेलो आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला जर तुम्ही अशा पद्धतीने खोटं बोल म्हणून जबरदस्ती करत असाल तर तुमच्यासारखा वाईट पोलीस अधिकारी या महाराष्ट्रात भेटणार नाही. आज मी अनेक IPS IAS अधिकाऱ्यांसोबत उठतो बसतो, पण तुमच्यासारखा असा चुकीचा वागणारा, कायदा हातात घेणारा, संविधानाची वाट लावणारा, लोकशाहीचं मातेरं करणारा आणि स्वतःला न्यायालयापेक्षाही मोठा समजणारा पोलीस अधिकारी मी पाहिलेलाच नाही. म्हणून मी म्हणतोय की तुम्ही पोलीस अधिकारीच नाही. आणि लक्षात घ्या, अक्षय सोनवणे असतील, घनश्याम सोनवणे असतील, तिथले सगळं प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, सगळे यंत्रणा असतील किंवा तिथले सगळे कार्यकर्ते, यांना माझं असं सांगणं आहे की कुठलीही सत्ता कधीच कायम राहत नाही. कुठलाही नेता कधीच मंत्रिपदावर कायम राहत नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा. लोकांचं भलं करण्यासाठी त्या पदाचा वापर करा. कुणाचं वाट लावण्यासाठी, कुणाचं वाटोळं करण्यासाठी त्या पदाचा वापर करू नका. आणि एक सर्वात गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एखाद्याला जेलमध्ये घातलं म्हणजे त्याची वाट लागेल,
तर असं अजिबात होत नाही. त्या काळापुरता त्या माणसाला त्रास होतो, कुटुंबाला त्याचा त्रास होतो, तो उद्ध्वस्त होतो, त्याचं घरदार उद्ध्वस्त होतं. हे जरी खरं असलं तरी तो लोकशाहीमध्ये लढणारा माणूस म्हणून तो नावारूपाला येतो. जर तुमच्यासारखे तुम्ही ज्या पद्धतीने ब्रिटिशांसारखं वागताय, तसेच जे ब्रिटिश वागले होते, ज्यांनी लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, अगदी आमचे पत्रकार आचार्य अत्रे असतील, अशा लोकांना आणि अलीकडे संजय राऊत असतील, यांना अशा अनेकांना, अनेक थोर महापुरुषांना तुरुंगात घातलं होतं, म्हणून त्यांची कुठेही बदनामी झालेली नाही. शिवाजी महाराजांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं, म्हणून शिवाजी महाराज कुठं बदनाम झाले नाहीत. उलट हे महापुरुष म्हणून भविष्यात उदयाला आले. आणि जो माणूस जेलमध्ये जातो तो माणूस आणखी ताकदीने, त्याची ताकद वाढते, त्याचं मनोबल वाढतं. हा माझा अनुभव आहे. मला तुम्ही जेलमध्ये घातलं, काय फरक पडला? माझं कार्यालयाची वाट लागली, माझं कार्यालय हे रस्त्यावर आलं, मला आर्थिक प्रॉब्लेम झाले, मी रसातळाला आलो, हे मला ह्या झाल्या अडचणी. परंतु मी लोकशाहीसाठी लढणार, संविधानासाठी लढणार, लोकांना न्याय देण्यासाठी लढणार, ही जी माझी पहिल्यापासूनची भूमिका होती, त्या भूमिकेला ह्यामुळे बळच मिळालं. म्हणजे आता जे अजिनाथ केवटे आहेत, तुम्ही त्यांना आतमध्ये घातलं, म्हणजे तुमचा काय असा गैरसमज आहे का त्यांना आतमध्ये घातल्यामुळे जे काही त्या पतसंस्थेमध्ये ज्या कोणी कर्ज घेतलं होतं ते प्रकरण दबलं जाईल? उलट त्यांना आत घातल्यामुळे हे जे प्रकरणाची चर्चा झाली लोकांमध्ये, आणि त्या पतसंस्थेलाही कळलं पाहिजे की कुणीही कितीही मोठा जर माणूस असेल तर त्याने जर कर्ज डुबवलेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ती वसुली केली पाहिजे. तर आपण आशा करूयात की अजिनाथ केवटे यांना न्यायालयात न्याय मिळेल. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेलाच आहे हे सकृतदर्शनी दिसतंय. आणि पोलीस तिथं मसवड पोलीस ठाण्याने हा गुन्हा दाखल केलेला आहे. अक्षय सोनवणे तिथं आहेत, म्हणजे तो 100% खोटाच असणार, हे अगदी डोळे झाकून सांगता येईल. माझा तो अनुभव आहे की हे अक्षय सोनवणे नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत ते खरा गुन्हा कोणावर दाखल करतात की नाही याविषयी मला शंका आहे. परंतु ते खोटे गुन्हे दाखल करतात हे मात्र मी अगदी खात्रीने सांगू शकतो माझ्या अनुभवातून. आणि जे अजिनाथ केवटेंचं जे आता प्रकरण आहे त्या प्रकरणातून मी सांगू शकतो. अक्षय सोनवणेचे आणखी काही प्रकरणं माझ्याकडे आहेत, खोटे गुन्हे दाखल केलेल्याचे अनेक कैदी मला जेलमध्ये भेटले होते, तेही मी सांगेन भविष्य काळात. तूर्त तरी अजिनाथ केवटे यांच्यासाठी लोकांनी, जे लोकशाहीला मानतात, जे संविधानाला मानतात, अशा लोकांनी, अशा सामाजिक संघटनांनी, चळवळीतील लोकांनी, किंबहुना राजकीय पक्षांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. स्थानिक पातळीवर असा एखादा गोरगरीब कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्याच्याकडे कुणी बघतही नाही, असं जर होत राहिलं तर लोकशाही आपली जिवंत राहणार नाही, आपलं संविधान टिकणार नाही. तर माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, जे समाजातले प्रमुख लोक आहेत, मोठी लोक आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून अजिनाथ केवटे यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या बाबतीत अनेक जण उभे राहिले होते, अनेक जणांनी दुर्लक्षही केलं, परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून जो माणूस लोकशाहीसाठी भांडत असतो, संविधानासाठी भांडत असतो आणि त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याला जर तुरुंगात घातलं तर अशा माणसासाठी आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तरच जे संविधानासाठी लढणारे आहेत, लोकशाहीसाठी लढणारे आहेत, त्यांना काहीतरी बोलण्याचा अधिकार राहील. नाहीतर नुसतंच स्टेजवर भाषणं जोडायची, विचार मांडायचे आणि प्रत्यक्षात मात्र लोकशाहीसाठी, संविधानासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभं राहायचं नाही. तर असं करून चालणार नाही. इथून पुढचा काळ अधिकाधिक हुकुमशाहीचाच येत चाललेला आहे, माफिया लोकांचा येत चाललेला आहे, गुंड लोकांचा काळ येत चाललेला आहे. सरकारमध्ये, प्रशासनामध्ये या माफिया गुंडांचंच वर्चस्व वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे संविधानाला मानणाऱ्या, लोकशाहीला मानणाऱ्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. धन्यवाद.